वाद निर्माण झाला होता, भाजप आक्रमक झाली होती. तुम्ही एक ट्विट करून शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त केली त्याबद्दल. भारतीय जनता पक्षाने धचा मा करत असताना अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण केलंय आणि त्यांच्या राजकारणाची जी जुनी पद्धत आहे तीच त्यांनी त्याचा अवलंब केला. आम्ही त्यांना आगामी काळात पुढे सोडणार नाही. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच आहे आणि त्यांनी जो केलेला कांगावा आहे तो केविलवाना प्रयत्न आहे. या संदर्भामध्ये जे एक शिवप्रेमींच्या अनुषंगानं जो प्रोपगंडा झाला त्या अनुषंगानं आणि एक महाराष्ट्रातल्या एका वर्गाला गैरसमजातून जो मनस्ताप झाला त्या अनुषंगानं माझी लिखित भूमिका ही मी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मांडलेली आहे. पण यावरून तुमच्या व्यक्तिगत काही गोष्टींवर भाजपनं हल्ला केला होता, तुम्हाला काळं पासलं जीप छात्रापर्यंत भाजपनं टीका केली. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, धमक्याही दिल्या, पण आम्ही त्यांच्या धमक्याला भीक घालत नाही. कुठे काल रात्री माझ्या घरी जाऊन त्या ठिकाणी देखील काही व्हिडिओ बनवत असतानाचा खोडसाळपणा केला. राजकारण हे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन करणाऱ्या असल्या माणसाचा चेहरा किती बेगडा आहे. तर परिवारातील सदस्य, लेखी बाळींना, पत्नीला देखील ते अत्यंत खालच्या पातळीवर बोलतात. हे अत्यंत चुकीचं आहे, संतापजनक आहे. मात्र हा भारतीय जनता पक्षाची एकंदरीत मोटस ऑपरेंडी आहे. त्यांनी दिलेल्या मला ज्या धमक्या आहेत त्या धमक्या ह्या मला घाबरवण्याच्या अनुषंगाने आहे. मला कुठेतरी मी त्याच्या विरोधात सातत्याने बोलतो, मी बोलू नये हा त्यांचा असणारा अत्यंत केविलवाना प्रयत्न आहे. मी त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही.